जे रिटायर्ड अधिकारी आहेत किंवा रिटायर्ड आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीतलं आहे की आपण मालकीची घरं म्हणूया. पोलीस कर्मचाऱ्यांच्यामध्ये अशी एक मागणी आहे की आम्हाला मालकीची हक्काची घरं देखील मिळाली पाहिजेत. ज्याचं थोडंफार कनेक्शन हे ज्या दंडाचा आपण इथे उल्लेख केलात. नक्कीच मला कल्पना आहे की 2020-21 साली हा दंड कमी होता. नंतर तो ₹100 50 वरनं ₹100 झाला. नंतर तो ₹100 वरनं लगेच एका वर्षात आपण ₹150 केला. विशेष म्हणजे ही ₹150 करत असताना त्यांनी त्या घरातून निघून जावं. शेवटी आपण का करतोय? कारण नाईलाज आहे. जे नवीन पोलीस आपण भरती करतोय त्यांना राहण्यासाठी घरं नाही आहेत. आज सोलापूरवरनं एखादा मुलगा जेव्हा मुंबई पोलीसमध्ये जेव्हा कार्यरत होण्याकरता जेव्हा मुंबईत जेव्हा जॉईन होतो तेव्हा त्यांच्याकरता घरं उपलब्ध करून देण्याकरता अर्थातच आपल्याला घरांचं शॉर्टेज असल्यामुळे नाईलाज होतो आणि म्हणून आपल्याला तिथे दंड आकारतो. मागचं एक आयडिया ती होती. परंतु मागील काही दिवसांपूर्वी मी ह्याच्यामध्ये बैठक देखील घेतली आणि मी त्याच्यामधले एक अहवाल मागितला आहे की असा आपण ₹150 केल्याच्या नंतर किती पोलीस कर्मचाऱ्यांनी ₹150 भरले, किती आपण घरं रिकामी केली आणि ॲडिशनल घरांची आपल्याला किती आवश्यकता आहे. म्हणजे किती नवीन पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्याला जी घरं द्यायची आहेत आपल्याला तशी घरं किती आवश्यकता आहे. दंड वाढवून त्याचा काही उपयोग झाला का? याचा मी एक रिव्ह्यू जेव्हा मी घेत होतो त्यावेळेस मी त्याचा अहवाल मागितलेला आहे. तो जेव्हा अहवाल प्राप्त होईल त्यावेळेला वस्तुस्थिती लक्षात येईल की नक्की याचा वाढवून उपयोग किती झाला आहे. नक्की त्या बाबतीत आम्ही देखील सकारात्मक आहोत. आज 40 वर्ष एका ठिकाणी राहणं आणि मग ते घर सोडून देणं इतकं सोपं देखील नाही हे आम्हाला देखील लक्षात येतंय. परंतु अर्थातच जे पोलीस नवीन कर्मचारी भरती होतात त्यांना देखील घर देणं ते देखील तितकंच आवश्यक आहे. म्हणून कुठेतरी ती आयडिया त्याच्या मागची होती. परंतु नक्की त्या बाबतीत आम्ही सकारात्मक विचार करू.